ह्या आहेत 71 वर्षाच्या आजी. केसात गजरा, पायात बूट आणि हातात काठी घेऊन चालल्या होत्या सिंहगडावर. तुम्ही आलात कुठून? पुण्यावरून आलात? हो. तुमचं वय किती आहे? 71. नमस्कार मित्रांनो, मी आहे वैभव. नाव बघून तुम्हाला समजलंच असेल, मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ट्रेक करायला जात आहे. सर्वात मोठा यासाठी म्हटलं कारण पुणे जिल्ह्यातील सिंहगडावरून सुरू होणारा प्रवास राजगड तोरणामार्गे श्रीमान रायगडावरती संपवायचा होता आणि तेही चालत. आमच्यासोबत जोडले गेले होते तब्बल 16 मित्र, काही नवीन तर काही अनुभवी. मी आणि मयूर खेडवरून पुण्याला निघालो. पुण्याला पोहोचलो आणि तिथेच बाकी मित्र आमची वाट पाहत होते. राहण्याचं ठिकाण होतं चौंडाई देवीचं मंदिर. सगळ्यांनी आपापले टेंट लावले आणि झोपले, कारण सकाळी लवकर उठून आम्हाला ट्रेकिंगला सुरुवात करायची होती. पहाटे 6 वाजता उठून सर्व तयार झाले. श्रेयसने छापलेले टी शर्ट देवी समोर ठेवले. सर्वांनी पोटभर नाश्ता केला आणि नारळ फोडून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. वाटेत भेटणारी माणसं SRTR ट्रेक ऐकून प्रोत्साहन देत होती. राजगड तोरणा रायगड. क्या बात आहे. विशेष म्हणजे या 71 वर्षाच्या आजींना पाहून मी थक्क झालो. एवढ्या वयातही त्या ट्रेक करत होत्या. तेव्हा जाणवलं जिद्द म्हणजे काय, हौस म्हणजे काय आणि गड किल्ल्यांवरचं प्रेम म्हणजे काय. त्यांच्या त्या पावलांनी आम्हाला चालायला शिकवलं. काय असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, की का आपण त्यांच्या दिशेने ओढले जातोय, का गड किल्ले आपल्याला पाहायला हवेत, या प्रश्नांची उत्तरं या प्रवासात हळूहळू आम्हाला सापडणार होती. सिंहगडावर पोहोचलो. तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. नीरजने ट्रेक बद्दल थोडी माहिती दिली. आजचा 30 किलोमीटरचा हा टप्पा आहे. हा टप्पा जर नीट वेळा झाला तर उद्या चालण्यात अर्थ आहे. उद्या विश्रांती घेऊन पुढे चालण्यात अर्थ आहे. कारण की एवढं तुमचं पाय दुखणार आहे, सगळं थकणार आहे ना, तुम्ही पूर्ण डिहायड्रेट होणार, सगळं होणार. कारण पुढे जायला तसं डांबरी रस्ता आहे. आजचा कचरेमा जर मुक्काम झाला, काय पण होऊ दे, रात्र होऊ दे, संध्याकाळ होऊ दे, कचरेमा माझ्या घरीच मुक्काम करायचा, तर उद्या आपल्याला सोपं. सिंहगडावरून कल्याण दरवाजाने आम्ही खाली उतरलो आणि ती वाट पकडली ज्या वाटेवर इतिहास घडत होता. या दगडांनी पावलं पाहिली होती, छत्रपतींची आणि मावळ्यांची. या प्रवासात आमच्यासोबत काय काय झालं ते सांगतो पुढच्या भागात. तोपर्यंत फॉलो करून ठेवा.